आणि महाराष्ट्र राज्याचे आमची जिल्ह्याचे आज या ठिकाणी धिक्कार असो. बीजेपी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, बीजेपी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, गुंड मोदी सरकारचं करायचं काय? खाली. नमस्कार. जंतर मंतरवर नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या विरोधामध्ये आणि या पेपरफुटीनंतर केल्या गेलेल्या आत्महत्यांच्या विरोधामध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर लाठीचार्ज करून हे आंदोलन कुठंतरी चिघळवण्याचा प्रयत्न केंद्र शासनाच्या वतीनं करण्यात येतोय का, अशा तऱ्हेचा प्रश्न विचारत आज काँग्रेसच्या वतीनं, जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस कमिटीसमोर आज आंदोलन करण्यात येत आहे. धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशा तऱ्हेची मागणी काँग्रेसच्या वतीनं करण्यात येते. काँग्रेसच्या वतीनं NSCYचे जिल्हाध्यक्ष आपल्याबरोबर आहेत, पृथ्वीराज चव्हाण. आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की आता मागणी युवकांवर सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय होतो, लाठीचार्ज होतो? हे जे काही जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं शांतपणे जो शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी जी काय मागणी चालू होती, शांतपणे चालू होती, त्यांच्या आंदोलनाला मारहाण करून विद्यार्थ्यांना अमानुष लाठीचार्ज केला. याच्या विरोधात NSCY या देशभरात जवळजवळ 200 आक्रमक मोर्चे काढलेले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यावरती हे सरकार लाठीचार्ज करत आहे. शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे लाठीचार्ज करत आहे हे सरकार. हे कुठेतरी थांबले पाहिजे. आमची NSCYची आणि काँग्रेसची एकच मागणी आहे, NTA रद्द झाली पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा. ही मागणी आम्ही अजून कंटिन्यू ठेवणार आहोत. जर लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा जर घेतला नाही तर अजून देखील काँग्रेस व NSCY देशभरात मोठे आंदोलन छेडेल. नक्कीच आपल्याबरोबर जिल्हाध्यक्ष आहेत माजी आमदार सावंत साहेब. आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, कारण काल राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं, प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं, आपल्या जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांना ताब्यात घेतलं. कुठंतरी हे आंदोलन सरकार दाबण्याचा प्रयत्न करते. जे लोकशाही पद्धतीनं आज ज्या संविधानाच्या माध्यमातून जे काही आंदोलनं आज आमच्या लोकसभेतले विरोधी पक्षनेते सन्माननीय राहुल गांधी आंदोलन करत होते, नीट पेपरफुटीच्या संदर्भात ज्या पद्धतीनं आज जवळजवळ दीड महिना झालं, सव्वा महिना झालं, आज देशातले विद्यार्थी आंदोलन करत आहेत जंतर मंतरवर. तिथं चाललेल्या आंदोलनावर, शांततेने मार्गाने चाललेल्या आंदोलनावर पोलिसांच्या माध्यमातून जी काही या देशातल्या पंतप्रधानांनी देशातल्या पोलिसांच्या माध्यमातून जी काही मारहाण झाली, त्या मारहाणीच्या निषेधार्थ लोकसभेच्या राहुल गांधींनी, आमच्या नेत्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलन करत असताना या ठिकाणी त्यांना अटक करण्यात आली. एका देशाच्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याला या ठिकाणी अटक होती, तर त्याचा निषेध आम्ही या निमित्तानं करतो आहे. एवढंच आमचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं, ज्या संविधानानं आज लोकशाही पद्धतीनं सर्वसामान्य लोकांना जो काही अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराच्या माध्यमातून आज आंदोलनं होत असताना त्या आंदोलनं दडपण्याचं काम हे आज देशातले मोदी सरकार करतं आहे आणि राज्यातलं फडणवीस सरकार करतं आहे. या निमित्तानं आम्ही त्याचा निषेध करतो आहे आणि येणाऱ्या काळात जर धर्मेंद्र प्रधानांचा जर राजीनामा झाला नाही तर हेच आंदोलन सर्वपक्षीय सगळ्यांना एकत्र घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन उभारण्यात येईल. आपल्याबरोबर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत राजेश नाईक. आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, कारण अशा तऱ्हेचं लाठीचार्ज करणं कितपत योग्य आहे? अतिशय अयोग्य पद्धतीने लाठीचार्ज झालेला आहे. खरं म्हणजे बघायला गेलं तर देशाचं विद्यार्थी हे आपलं भारताचं भवितव्य आहे. ह्या भवितव्याबद्दल जर त्यांनी शांततेच्या पद्धतीने कुठलाही दंगा धोपा न करता 21 दिवस शांततेच्या पद्धतीने हे करत आहेत. पण त्यांच्यावर वेगवेगळे ॲलिगेशन गाठले. यांना पैसा कोण पुरवतं, यांना जेवण कोण पुरवतं. पण तुम्ही बघितलं असेल झोमॅटोवरनं देशभरातून माणसं स्वतः जेवण पाकिटं पुरवत होते आणि आपोआप हे लोक येऊन देत होते. म्हणजे एवढं शांततेने चांगल्या पद्धतीने चालू असताना ज्या वेळेला ते वांगचुंगला उचलून तिने हे केलं आणि ॲडमिट केल्यामुळं हा जल्लोष जरी वाढला असला तरी पण त्यांनी कुठेही शांतता अबाधित केली नाहीत. ज्या पद्धतीने त्यांना उचलून नेऊन हे केलं ते पद्धत चुकीच्या पद्धतीत होते. परंतु संसद, जंतर मंतर ते संसद यापर्यंत आंदोलन ज्यावेळेला काढायचं ठरलं त्यावेळेला पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी मेट्रो स्टेशन बंद केले, बाकीच्या काठी हल्ला, लाठी हल्ला, लहान मुलांना मारहाण, महिलांच्या नको त्या जागेवर अवयवर
हे केलेलं आहे. एवढं क्रूर पद्धतीनं आणि सगळ्या देशानं पाहिलेलं आहे. ह्याच्या तीव्र भावना देशात उमटलेल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्यावेळेला राहुल गांधी पंतप्रधानांच्या बंगल्याबाहेर गेले आणि तिने आंदोलन करायचं ठरवलं होतं, त्यांनासुद्धा उचलून टाकले. आणि त्याबरोबर विशालदादा आमचे जिल्ह्याचे खासदार त्यांनासुद्धा त्यांनी अमानुष प्रकारे अटक केली. याच्या निषेधात आम्ही हे केलेलं आहे. ह्या पद्धतीने जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही झाला तर नक्कीच आम्ही ह्याच्यापुढे तीव्र आंदोलन करून सर्व महाराष्ट्र नाही भारत बंद करण्याचे आहे. विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज झाला, अमानुष लाठीचार्ज झाला, तर त्याचे आदेश नक्की कोणी दिले होते? त्याबद्दल गृहमंत्र्यांचं काय चौकशीचे आदेश किंवा न्यायालयात दाद मागणार आहे का? नक्कीच दिल्लीचं गृह खातं हे अमित शहांच्या नेतृत्व ह्याच्याखाली येतं आणि तेच सगळं बघत असतात आणि तिन्हीच ह्या प्रकाराने आंदोलन करायचं. तुम्ही बघितलं असेल की ह्याच्यापुढं शेतकरी आंदोलन होतं त्यावेळेला सुद्धा त्यांना रस्त्यात खिळे मारून ब्रॅकेट लावून सगळं हे करून म्हणजे अत्याचार प्रकारे म्हणजे देशातले नागरिक नाहीत, खलिस्तान म्हणायचं, दहशतवादी म्हणायचं. आज आम्ही इथं जर केलो आंदोलन तर लगे आम्ही देशाच्या विरोधात त्यांच्या विरोधात जे आंदोलन करेल तो देशद्रोही. आम्ही देशद्रोही आहेत पण देशासाठी आम्ही लढणार आहोत आणि काँग्रेस पक्षानं आम्हाला हीच शिकवण दिली आहे. त्यामुळे आम्ही कुठेही कमी पडणार नाही. काय इशारा नेमका काय सरकारला? ह्यापुढे जर सरकारनं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही घेतला तर रस्त्यावर उतरू आणि ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. नक्कीच आज काँग्रेस कमिटीच्या समोर या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे. आपण पाहू शकताय इथून पुढच्या काळामध्ये धर्मेंद्र प्रधान जे देशाचे केंद्रीय मंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत, त्यांचा राजीनामा जर नाही घेतला तर इथून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून हे आंदोलन केलं जाईल अशा तऱ्हेचा इशारा काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली. राजीनामा द्या, राजीनामा द्या. मोदी तेरी तानाशाही अरे लेके रहेंगे मनुवाद से आजादी. सगळ्यांनी माझ्या मागे आजादीच्या घोषणा द्यायच्या आहेत. मनुवाद से ब्राह्मणवाद से RSS शाही से नरेंद्र मोदी से धर्मेंद्र प्रधान से भ्रष्ट शिक्षा नीति से अरे लेके रहेंगे. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा तुमको देना होगा. इस्तीफा दो, इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो. अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. कांग्रेस पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद.